चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पोलीस स्टेशन बीबी जिल्हा बुलढाणा यांना विषय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई या महामार्गावर झालेल्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे तसेच हा महामार्ग इतक्या लवकर खराब झाला याबद्दल ज्यांनी या मार्गाचा शासकीय निधीमध्ये अपहार केला यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबतचे आपणाकडे निवेदन दिले की सुबोध केशव सावजी वय वर्ष 80 माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा हल्ली मुक्काम डोणगाव तालुका मेहकर जिल्हा माझा मोबाईल नंबर 9527338993 कैफियत देतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ते मुंबई अंदाजे 800 किलोमीटर या महामार्गावर हजारो करोड रुपये खर्च होऊन या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे। या महामार्गाला भेगा पडणे रस्त्यामध्ये खड्डे पडणे रस्त्याची लेवल नसते इत्यादी त्रुटी महामार्गावर आहे। महामार्ग बांधकामामध्ये ज्या शासकीय प्रशासकीय लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे अशा लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यावर शासकीय निधीचा भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा। या महामार्गाच्या निकृष्ट बांधकामामुळे महामार्ग तयार झाल्यापासून अनेक अपघात झालेले आहेत। या अपघातात शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडले अपघातग्रस्त झाले आहेत। अशांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। पोलीस खात्यामार्फत ही कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी सुबोध सावजी यांनी मागणी केली आहे। ही कार्यवाही लवकरात लवकर व्हावी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक विजय माने। मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा। आज 23 जून 2024 रोजी मी उभा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। हा महामार्ग नागपूर ते मुंबई 800 किलोमीटरचा महामार्ग आहे। याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं। याची पहिली ट्रायल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी घेतली, परंतु त्यावेळेसपासून हा रस्ता कसा झाला काय झाला याची कोणी शहानिशा केली नाही। याचं व्हॅल्युएशन कोणी केलं नाही। याचा काय याच्यात मिस्टेक आहे हे कोणी पाहिलं नाही। ज्यावेळेसपासून रस्ता सुरू झाला त्यापासून आजपर्यंत शेकडो लोक याच्यात मृत्युमुखी पडले परंतु त्याच्यावर कोणी उपाय नाही केला। आज जिथे आपण उभा आहे या ठिकाणी किनगाव जट्टू पोलीस स्टेशनच्या हद्दीत किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपण उभा आहोत। तर इथे आहे या पुलात 3 डॅमेजेस आहे। बाजूच्या भिंती पडल्या, पुलाचे मधामध जे आहे हेही डॅमेज झालेत। तर हे डॅमेज झालेले पाहून मागच्या 8 दिवसांनी मी आलो होतो। हे पाहून मी माझं बाईट सर्व चॅनलनी ही बातमी दाखवली होती, परंतु मी आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि पोलिसांना इथे घेऊन आलो हे दाखवण्यासाठी। तर माझी अपेक्षा अशी आहे ज्यांच्यामुळे हे ॲक्सिडेंट झाले ज्यांच्यामुळे हे लोक मेले अशांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। मग किती मोठे अधिकारी असो लहान असो यांची गय करू नये। त्याचप्रमाणे हजारो करोड रुपये याच्यात खर्च झाले आणि हा रस्ता असा बांधला, याला लेवल नाही, याला क्वालिटी मेंटेन नाही, क्वालिटी कंट्रोलद्वारे याचं कुठे निरीक्षण झालं नाही। तर ज्यांनी याच्यात पैशाचं अपहरण केलं भ्रष्टाचार केला अशांना जेलमध्ये डांबून हातकड्या लावून याचा पैसा वसूल करावा आणि आता लवकरात लवकर हा मार्ग चांगला करावा जेणेकरून याच्यावर ॲक्सिडेंट होणार नाही हीच अपेक्षा। आणि पोलीस स्टेशननं सुद्धा त्वरित यावर ॲक्शन घ्यावी हीच अपेक्षा। धन्यवाद।